तर आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील जी जोडलेले आहेत। रुपालीताई, पुन्हा एकदा नवले पुलावरती अपघात झालेला आहे आणि यावेळेस तर 8 जणांचा मृत्यू सुद्धा झालाय। काय नेमकी उपाययोजना करणं गरजेचं आहे ते अपघात होऊ नयेत यासाठी? एकतर नवले ब्रिजवर 8 जणांचा मृत्युमुखी म्हणजे जवळजवळ आता ही मला वाटते ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। तिथे वाहतुकीचं नियोजन एकतर नाहीच आहे। वाहतुकीचं नियोजन तिथल्या डीसीपींनी किंवा वाहतुकीचे जे प्रमुख आहेत त्यांनी लावणं गरजेचं आहे। तिथे पोलीस असणं गरजेचं आहे। तिथे सिग्नलची व्यवस्था असणं गरजेचं आहे, कारण का दिवसेंदिवस पुण्यामध्ये जी काही रहदारी वाढत आहे आणि हा नवले ब्रिज हा डायरेक्ट मला वाटतं साताऱ्याकडे जाणारा जो मार्ग आणि तिथनं येणारा जो आहे तो स्पॉट आहे आणि सातत्याने जर ही अपघात घडत असतील तर अत्यंत संवेदनशीलपणे त्याच्यामध्ये जे कोणी वाहतुकीचे प्रमुख आहेत, पोलीस आहेत, त्यांनी तिथं काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आणि काम करणं गरजेचं आहे। कारण का 8 जण मृत्युमुखी पडतायत। याच्या आधी सुद्धा ऍक्सिडेंट मध्ये तिथं जागेवर गेलेले लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि हे काहीतरी कंटेनर मध्ये गाडी अडकली म्हणजे 2 गाड्यांच्या मध्ये त्या ज्या गाडीचा चुराडा झालेला आहे। तर अशी वाहतूक तिथं बेफानमध्ये चालते आणि त्याच्यावर देखरेख करायला कोणतीही यंत्रणा नाहीये। त्याच्यामुळे ही लोक मृत्युमुखी झालेले आपल्याला दिसतात। भयान आहे, कारण का लवकर जर ही वाहतुकीचे नियम आणि वाहतुकीची जर जी काही कार्यपद्धती सुधारली नाही तर रोज आपल्याला हे मृत्युमुखीचं लोक होताना बघावं लागेल आणि हे थांबवायचं असेल तर तातडीने वाहतूक विभागाने याच्यावर कारवाई आणि नियमन करणं गरजेचं आहे। जी मात्र रुपालीताई, असा कुठला मोठा अपघात झाला की 2 दिवस आपल्याला वाहतूक पोलीस रस्त्यावर दिसतात, मात्र बाकी वेळेस ज्या वेळेस आपण इथून प्रवास करतो तेव्हा वाकड पासून तळेगाव पासून ते पुण्यापर्यंत कुठेही वाहतूक पोलीस नसतात, प्रचंड वाहतूक कोंडी असते। आता पुणेकरांनीच या संदर्भात आवाज उठवणं गरजेचं आहे। निश्चित पुणेकरांनी तर आवाज उठवणं गरजेचं आहे, पण वाहतूक विभाग हा स्वतंत्र आहे। त्याच्यामध्ये वाहतुकीसाठी पोलीस तैनात असतात। तर अपघात झाल्यानंतर 2च दिवस ठेवण्यापेक्षा सातत्याने तिथं पोलीस आपल्याला नियमन करण्यासाठी ठेवणं गरजेचं आहे आणि वाहतूक म्हणजे जी काही गाड्या चालवणारे वाहतूक करणारे आहेत त्यांनी सुद्धा नियमात वाहतूक करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या जीवाला धोका होणार नाही। हा जो आजचा अपघात तुम्ही सांगताय हा 2 कंटेनरच्या मध्ये झालेला आहे, म्हणजेच कुठेतरी गाडी फास्ट मध्ये पुढे जाण्याच्या नादात आणि शेजारच्याचाही काही चालवण्याचा कंट्रोल सुटलाय का काय त्याच्याशिवाय एवढा भीषण अपघात होणार नाही। ठीक आहे रुपाली, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।